मुंडेंचं हेलिकॉप्टर उडालं नाही की त्यांनी मुद्दामून उडवलं नाही? आता हा प्रश्न निर्माण करण्याचं कारण काय? तर बीड जिल्ह्यातील एका मोठ्या कार्यक्रमात धनंजय मुंडे पुन्हा अनुपस्थित राहत आहेत. आता या कार्यक्रमाला न जाण्याचं त्यांनी काय कारण दिलंय? तर काही तांत्रिक कारणांनी त्यांना उड्डाण करण्यास परवानगी मिळत नाहीये. आता त्यांनी हे कारण दिल्याने राजकीय वर्तुळात पुन्हा चर्चेला उधाण आले. नक्की ते कोणत्या कार्यक्रमाला जात होते आणि आता या कार्यक्रमाला न गेल्यामुळे राजकारणात काय चर्चा सुरू झाली आहे हे सर्व जाणून घेऊया या व्हिडिओच्या माध्यमातून. नमस्कार, माझं नाव ओमकार साळवी आणि आपण या विषयाला सुरुवातीपासून सुरू करूया. बीड जिल्ह्यातील शिरूर कासार तालुक्यात एक पिंपळनेर नावाचं गाव आहे. तिकडे संत भगवान बाबा गडाचा प्रसिद्ध नारळी सप्ताह दरवर्षी मोठ्या उत्साहात साजरा होतो. यंदा हा 91वा नारळी सप्ताह आहे आणि या सप्ताहाच्या सांगता सोहळ्यासाठी खुद्द माजी मंत्री आणि राष्ट्रवादीचे नेते धनंजय मुंडे उपस्थित राहणार होते. पण ऐनवेळी त्यांचा हा दौरा त्यांनी स्वतःच रद्द झाल्याचं सांगितलं. मुंडे यांनी ही माहिती त्यांच्या एक्स अकाउंटवर ट्विट करून दिली. त्यांनी सांगितलं की ते सकाळी 10 वाजल्यापासून मुंबईतील पवन हंस विमानतळावर उड्डाणाची वाट पाहत होते, पण काही तांत्रिक कारणांमुळे त्यांना उड्डाणाची परवानगी मिळाली नाही. यामुळे त्यांना जड अंतःकरणाने हा पिंपळनेरचा दौरा रद्द करावा लागला. त्यांनी याबद्दल संत भगवानगड, महंत नामदेव शास्त्री आणि पिंपळनेरच्या सर्व रहिवाशांची माफीही मागितली. त्यांनी असंही म्हटलं की या आध्यात्मिक कार्यक्रमाला आपल्यामुळे विलंब होऊ नये म्हणून त्यांनी महंत नामदेव शास्त्री यांना याबाबत आधीच कल्पना दिली आहे. आता हा दौरा किती महत्वाचा होता आणि या कार्यक्रमाचं राजकीय आणि सामाजिक महत्व काय आहे ते आपण समजून घेऊया. या नारळी सप्ताहाच्या सांगता सोहळ्यात धनंजय मुंडे आणि भाजपचे आमदार सुरेश धस हे दोन नेते एकाच व्यासपीठावर येणार होते. विशेष म्हणजे संतोष देशमुख हत्या प्रकरणानंतर हे दोघे पहिल्यांदाच एकत्र दिसणार होते. त्यामुळे सगळ्यांचं लक्ष या कार्यक्रमाकडे लागलं होतं. या दोघांमध्ये सलोखा निर्माण होणार का? महंत नामदेव शास्त्री यांचा यात काही पुढाकार असेल का? अशी चर्चा देखील सुरू होत्या. पण आता धनंजय मुंडे येणार नसल्यामुळे या सगळ्या चर्चांना पूर्णविराम मिळालाय. दुसरीकडे आमदार सुरेश धस यांनी तर मात्र कार्यक्रमात हजेरी लावली आहे. त्यांनी महंत नामदेव शास्त्री यांचं दर्शन घेतलं आणि परतीचा प्रवास सुरू केला. सुरेश धस यांना जेव्हा मुंडेंच्या अनुपस्थितीबद्दल विचारलं गेलं तेव्हा त्यांनी खूप संयमाने उत्तर दिलं. ते काय म्हणाले? हा संत भगवान बाबांचा नारळी सप्ताह आहे, इथे सर्व पक्षांचे लोक येतात, धनंजय मुंडे हे येतील असं मला वाटतं, पण इथे राजकारणाला जागा नाहीये. इथे फक्त भगवान बाबांचा आशीर्वाद आणि महंत नामदेव शास्त्री यांचं मार्गदर्शन आहे. आमचं राजकीय युद्ध बाहेर आहे, पण इथे फक्त भगवान बाबांची भक्ती आहे. आता ही प्रतिक्रिया त्याच सुरेश धसांनी दिली आहे ज्यांनी संतोष देशमुख यांच्या प्रकरणात धनंजय मुंडे यांच्यावर गंभीर आरोप केले होते आणि त्यांच्यावरती वारंवार टीका देखील केली होती. या कार्यक्रमाचं वैशिष्ट्य म्हणजे दरवर्षी नारळी सप्ताह वेगवेगळ्या गावामध्ये आयोजित केला जातो. यंदा हा मान पिंपळनेर गावाला मिळाला होता. गेल्या 7 दिवसांपासून हा उत्सव सुरू होता आणि राज्यभरातून लाखो भाविक इथे दाखल झाले होते. सुरेश धस यांनी सांगितलं की भगवान बाबांनी जी शिकवण दिली आहे त्या शिकवणीप्रमाणे आम्ही पुढे जाण्याचा प्रयत्न करतोय. हा कार्यक्रम आध्यात्मिक आहे, पण त्याचबरोबर त्याला राजकीय किनारही मिळते, कारण अशा कार्यक्रमांमध्ये नेते आणि जनता हे एकत्र येतात. आता धनंजय मुंडे यांचा दौरा रद्द झाला असला तरी देखील राजकीय विश्वात आणि माध्यमांमध्ये यावरून काय प्रतिक्रिया येत आहेत, आता आपण त्या प्रतिक्रिया जाणून घेऊया. मुंडेंनी यावेळी तांत्रिक कारण सांगितलंय, पण याआधी देखील असा एक प्रसंग घडला होता. काहीच दिवसांपूर्वी उपमुख्यमंत्री अजित पवार हे बीड दौऱ्यावर होते आणि त्यावेळी देखील आमदार धनंजय मुंडे यांनी उपस्थिती लावली नव्हती. अजित पवारांना याबद्दल जेव्हा विचारलं तेव्हा त्यांनी मुंडे हे आजारी असल्यामुळे येऊ शकले नाही असे सांगितले. तर त्याच दिवशी सायंकाळी मुंडे हे त्यांच्या मुलीच्या फॅशन शोला हजर राहिलेले. मग माध्यमांमधून अशा चर्चा सुरू झाल्या की अजित पवार मुद्दाम मुंडे यांना दूर ठेवतायत का आणि त्यांना ऑप्शन शोधायचा प्रयत्न करतायत का? अशाच प्रकारे आजच्या ट्विट नंतर पुन्हा हा दौरा रद्द झाल्याची माहिती मिळाली असल्याने अजून काही प्रश्न उपस्थित व्हायला सुरुवात झाली. ते काय आहेत? तर धनंजय मुंडे हे बीडचे दौरे मुद्दाम टाळतायत का?
आता मुद्दाम का, तर राष्ट्रवादीच्या गोटातून एक अशी चर्चा सुरू आहे की बीडमध्ये धार्मिक कार्यक्रमाला उपस्थित राहिल्यानंतर पुन्हा माध्यमांना एक नवीन विषय मिळू शकतो. मुंडे प्रकरणावरून शांत झालेलं राजकारण पुन्हा उसळून येऊ शकतं आणि यावर चर्चा झाली तर राष्ट्रवादी पक्षाच्या नेत्यांना, मुख्यतः अजित पवारांना याचा सामना करायला लागेल आणि अशा एक ना अनेक कारणांमुळे धनंजय मुंडे हे त्यांचे सार्वजनिक कार्यक्रम टाळतायत असं बोललं जात आहे. तर व्हिडिओच्या शेवटी काही महत्वाची माहिती देतो. आता ही माहिती काय, तर हा नारळी सप्ताह सध्या महंत नामदेव शास्त्री यांच्या उपस्थितीत सुरू आहे. भाविकांचा उत्साह शिगेलाय, पण धनंजय मुंडे आणि सुरेश धस यांचं एकाच व्यासपीठावर येण्याने काही राजकीय मसाला जो माध्यमांना मिळणार होता तो काही आता त्यांना मिळालेला नाहीये. मात्र नामदेव शास्त्री यांनी आज पुन्हा धनंजय मुंडे यांचं समर्थन केलंय. तर ते समर्थन करताना काय म्हणाले, बीडचे भूमिपुत्र धनंजय मुंडे हे येणार होते. 2 तास ते हेलिकॉप्टरच्या शेजारी बसले, मात्र त्यांना क्लिअरन्स मिळाला नाही. त्यांचा दौरा रद्द झालाय. हेलिकॉप्टर उडण्यासाठी जी परवानगी लागते ती त्यांना मिळाली नाहीये. पण काही हरकत नाही, आपण त्यांना भगवानगडाचे जाहीर केले असल्यामुळे मला वाटतं की जी त्यांच्या गालावरून वार गेलाय त्यासाठी सर्वांनी मिळून प्रार्थना करा. त्यांची एवढी चांगली वाणी बंद पडली आहे ती चालू करा आणि पुन्हा पहिल्या पदावर येऊन त्यांच्या हातून समाज कल्याण घडावं, एवढंच त्यांच्याविषयी आपण बोलूया असं एकूणच वक्तव्य केलंय नामदेव शास्त्री यांनी. आता या संपूर्ण प्रकरणावर तुम्हाला काय वाटतं हे आम्हाला कमेंटमध्ये सांगा आणि असेच माहितीपूर्ण व्हिडिओ पाहण्यासाठी सबस्क्राईब करा प्राईम टाइम महाराष्ट्र. धन्यवाद.